आणि याच्यापासून मला करायचं आहे पनीर. बट दिस इज नॉट डायनिंग टेबल. खूप जोराचा पाऊस पडत आहे. बसलाय आरामात. पुऱ्यांचं पीठ पण छान घटसर मळून झालेलं आहे. छान शंकरपाळ्यांसारख्या झालेल्या आहेत, कुरकुरीत खुसखुशीत. बाकी अशा प्रकारे माझा आकार तळून झालेला आहे या वर्षीचा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज मी जवळजवळ 7 ते 8 दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे, कारण माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती. खास राहते दिन रात, क्या करे. खूप खोकला येत होता मला आणि आज थोडंसं बरं वाटत आहे, तर म्हणलं आज व्हिडिओला सुरुवात करावी. बाकी मी आता नाश्ता बनवत आहे आणि नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे उपमा. बाकी तुळशी पूजन लवकरपर्यंत मागाशी झालेलं आहे आणि आज खूप दिवसातून थोडासा व्यायाम पण केलेला मी. आता नाश्ता बनवते. हे बघा, इथे फोंडेजी नाश्ता खायला पण बसलेले आहेत. फोंडेजी, आपके लिए नारियल की चटनी. बिना नारियल की चटनी उपमा अच्छा नहीं लगता. कैसा बना है उपमा? चवीला कसा बनलाय, क्या ही मैं बोलूं. खा लीजिए, ये एप्पल भी खा लीजिए आप, ठीक है. आणि मी पण तुमच्यासोबत आता खाऊन घेते, कारण दादू तर सकाळी कॉलेजला गेलेला आहे आणि मला त्याचा आवरत आहे. त्याला आवरायला उशीर लागेल, मी पण नाश्ता खाऊन घेते आता लगेच. ओम सणाव तू सण भ्रतु सैर्यम सर्वावहे तेजस्वी नावली जमसु मा विषावहे. ओम शांती शांती शांती. सपासून आज टेबलावर जेवण. बट दिस इज नॉट डायनिंग टेबल. डायनिंग टेबल नाही आहे, हा टिपॉय आहे, त्याच्यावरती आम्ही जेवण करतोय. नवीन खरेदी 8 दिवस झाले घेतलेले आहे. 8 दिवसापासून व्हिडिओच नाही काढला, आज काढत आहे. आजारी पडली होती मम्मी, आजारी पडलो. पण आईचं कारण दादा होता आणि माझं कारण आई होती. नाश्ता खाऊन झाल्यानंतर मी आता माझ्यासाठी चहा उकळायला ठेवलेला आहे. हे बघा, या छोटूशा पातेल्यामध्ये गवती चहा आणि अद्रकयुक्त चहा उकळत आहे. हे बघा कसा हिरवा कलर दिसत आहे चहाला. आणि ह्या पातेल्यामध्ये मी दूध फोडून ठेवलेलं आहे आणि याच्यापासून मला करायचं आहे पनीर. थोडंसं थंड झाल्यानंतर एका सुती कापडामध्ये बांधून ठेवते, म्हणजे फ्रेश होममेड पनीर तयार होईल. बाकी माझा मना पण लागलेला आहे काम करायला. हांजी, छुट्टी है, मजे ना बेटा, मजे मजे मजे. किती दिवस सुट्टेत बाळा अजून तुला? 3 तारखेपर्यंत. आई राम, क्लास लगाया लेकिन छुट्टियाँ बहुत मिलती है क्लास में भी. मच्छर मारो मारो, मच्छर अच्छे नहीं इन दिनों के लिए. बाकी आजचं वातावरण बघा, खूप ढगाळ आहे. सकाळपासून आभाळ आहे आणि हलका हलका पाऊस पण पडत आहे. एकदम मंद वातावरण झालेलं आहे, शांत शांत. चला, चहा सुद्धा चांगला उखळलेला आहे. आता मी आणि मना चहाचा आनंद घेतो. बारिश के मौसम में गरमा गरम चाय का आनंद लेंगे. चलो, मना को एक देती हूँ कप. मना मना, वेर आर यू? मना 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 मना. हे बघा, बाहेर पावसाला सुरुवात झालेली आहे. गरमागरम चाय बारिश में पी लो. हे बघा, जोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि ते झाडाच्या फांदीवर एक सुंदरसा पक्षी बसलेला आहे, गेला उडून. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आता. बाकी मी आता आखाड तळत आहे. 7-8 दिवस झाले चिरंजीवासाठी काहीच स्पेशल बनवलेलं नव्हतं, म्हणून मला आज आखाड तळावा, म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवल्यासारखं होईल. बाकी इथं मी बघा पातेल्यामध्ये गूळ मेल्ट करून ठेवलेला आहे मगाशीच. हलकासा गरम केलेलं पाणी टाकून गूळ, त्याच्यामुळे मेल्ट झालेला आहे चांगला. पाणी तयार झालेलं आहे गुळाचं इथं. आणि इथं तूप पण घेतलेलं आहे. आता गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवते. चला, आता या परातीत मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ झालं. 2 चमचे बारीक रवा. चलो, चिमूटभर मीठ घालत आहे.
चलो मिक्स कर देते ही हलका सा. त्यानंतर गरम तूप ओतत आहे मी पिठावरती. ओ भाई साहब क्या ही बोले. किती सुंदर टेक्स्चर दिसत आहे. ज्वालामुखी. ओ भाई साहब ज्वालामुखी ऊपर आ गया. एवढं तूप ठीक आहे. कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे मी. चला मिक्स करूयात आता. बहुत प्यार से मिक्स करना पड़ता है. हे बघा पीठ आता चांगला मुटका झालेला आहे. याचा अर्थ आपल्या कापण्या चांगल्या खुसखुशीत होणार आहेत. असा मुटका व्हायला पाहिजे तेवढं तूप आपण पिठामध्ये घालायचं आहे. मैद्याचं पीठ असू दे किंवा गव्हाचं पीठ असू दे. चला आता गुळाचं पाणी घालून चांगलं मळून घेते पीठ. घट्टसरच मळायचं आहे त्याच्यामुळे पाणी थोडं थोडंसं घालायचं आहे. आणि थोडीशी बारीक इलायची पण घालत आहे मी कुटलेली. चलो गूंद लेते हैं अच्छे से. थोडेसे तीळ घालायचे राहिलेच माझ्याकडून विसरले मी. काय करू ऐसी भूल जाती हूँ मैं. ठीक आहे एवढे तीळ आता मळून घेते चांगलं. चला कापण्याचं पीठ तर छान घट्टसर मळलं गेलेलं आहे. आणि आता थोडंसं तिखट पुऱ्यांचं पीठ मळते. तिखट पुऱ्या करते थोड्याशा. चला आता पुन्हा मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे ताटामध्ये परातीमध्ये. आम्ही तर सोलापूरचे लोक याला ताटच म्हणतो. पुन्हा पिठामध्ये 2 चमचा रवा घालत आहे बारीक रवा. पुऱ्या याने खुसखुशीत होतात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद, थोडासा हिंग, थोडंसं जिरं, थोडेसे तीळ, चवीनुसार मिरची पावडर घालत आहे. आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कसुरी मेथी पण घालत आहे. चल मेथी पुऱ्या तयार होतील आता. चला आता मिक्स करायचं आहे हे. आणि याच्यामध्ये मगाचं उरलेलं तूप पण घालत आहे मी. थोडंसं मोहण्यासाठी तेल पण घालू शकता, तूप पण घालू शकता. आता माझ्याकडे तूप आहे गरम म्हणून मी घातलेलं आहे. चलो फिर से मिक्स कर देते हैं अच्छे से. तर आता थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ पण घट्टसरच मळून घ्यायचं आहे. चला आता पुऱ्यांचं पीठ पण छान घट्टसर मळून झालेलं आहे. आता अगोदर कापण्या तळून घेते आणि नंतर मग पुऱ्या तळते. पीठ मळता मळता कावळा पण आलेला आहे इथे. हांजी कैसे हो? खायची शेव? खायची का शेव कावळे मामा? या हे बघ इथं ठेवते शेव. ये खाली, ये खाली. आता यांना शेव खूप आवडते. ये ना या. या का स्टाईल याची. बाहेर जाऊन आतमध्ये आलेला आहे. अरे चिमणे, ही चिमणी बघितली का? बारकी चिमणी कावळ्याला खाऊ देत नाहीये. ते बघा तिथं बसली जाऊन. हे बघा छोटूशी आहे आणि याला चोच मारत होती कावळ्याला. खा खा आरामात खा कावळे मामा खा. चला आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता कापण्या कापते आणि तळायला घेते. कढईमध्ये तेल होते अगोदर म्हणजे कापण्या कापेपर्यंत तेल गरम होईल. कापण्याच्या पिठाचा एक गोळा घेते. बघा छान घट्टसर मळलं गेलेलं आहे. पोळपाटावर आता थोडीशी जाडसर चपाती लाटते.
जाडसर पोळी लाटलेली आहे, जाडसर चपाती लाटलेली आहे. चला आता कापण्या कापते. हे बघा, मी अशा सुंदरशा कापण्या कापलेल्या आहेत. तुम्हाला दिसतंय का? हे बघा, वा भाई वा. खूप इझिली निघत आहेत या एकमेकापासून, तुटत आहेत. आला का बाबा? कावळा पुन्हा आलेला आहे. मी त्याला शेव देऊन येते, नंतर हे कापलं तोडते. थांब आले, थांब थांब. चला, पुन्हा कावळ्याला शेव देऊन आलेली आहे मी. आणि इकडं तेल गरम झालेलं आहे. चला आता पटापट कापल्या तळते. डाल देती इसमें. चलो कढ़ाई में जाओ तलने के लिए. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस कंटिन्यू चालू आहे सकाळपासून, आणि मी घरामध्ये आकार तळत आहे. यही तो है आकार मेने की खासियत. उरलेल्या कापण्या मी ताटामध्ये साईडला ठेवते आणि दुसरी चपाती लाटायला घेते लगेच. कढईमधल्या कापण्या तळत तळत चपाती लाटते. बघा, कापण्याचा पहिला घाणा तळून झालेला आहे. हे बघा, सुंदर अशा गुलाबी रंगावरती कापण्या तळल्या गेलेल्या आहेत. आता या चाळणीमध्ये काढून ठेवते. बापरे बाप, बाहेर पावसाचा जोर खूप वाढलेला आहे. बरं झालं ना, 7-8 दिवस पाऊस नव्हता, पुन्हा सुरू झालेला आहे. हे बघा, सुंदरशा कापण्या तळून झालेल्या आहेत. कापण्याचा पहिला घाणा तळलेला आहे. चलो अभी दुसरी डाल देती. अशा प्रकारे सगळ्या कापण्या मी तळून घेते आणि त्याच्यानंतर मग पुऱ्या तळते. हे बघा, आता माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. वा भाई वा, एवढ्या सुंदर दिसत आहेत. टेक्स्चर पाहू शकता पुऱ्यांचं तुम्ही. एकदम छान खुशखुशीत पुऱ्या झालेल्या आहेत. हे बघा, आणि इकडं शंकरपाळ्यांचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. हे बघा, शंकरपाळ्या, सॉरी याला कापण्या म्हणतात, म्हणजे शंकरपाळ्या झाल्या. बघा, टेक्स्चर पाहू शकता कापण्यांचं सुद्धा. एकदम छान शंकरपाळ्यांसारख्या झालेल्या आहेत, कुरकुरीत खुशखुशीत. हे बघा, आवाजावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. अरे मला सांग ना व्हिडिओच्या समोर, कैसी बनी आहे कापणी? याला म्हणतात आकाळ तळणे. जबरदस्त, कळलं का? आणि पुरीचं सांग मला, पुरी का बताओ. पुरी बरोबर खाण्यासाठी मी ओडिसाची एक शहर आहे, हा पुरी. त्या पुरी शहर ते नाहीये, ते आपली महाराष्ट्रीयन पुरी. पुदिन्याची चटणी केलेली आहे मी पुरी बरोबर खाण्यासाठी. हाँ, उसके साथ ट्राई करियो. टेस्टी पुदीना के साथ. वाह भाई वाह, खा लो खा लो. बाकी अशा प्रकारे माझा आखाड तळून झालेला आहे या वर्षीचा 2026 सालचा. खूप छान सुगंध येत आहे आणि कापण्या सुद्धा छान टेस्टी बनलेले आहेत. दादूने फीडबॅक दिलेला आहे, तुम्ही सुद्धा या प्रकारे बनवू शकता. चलो अभी मना गया है बाहर, आने के बाद उसको दे देती हूँ खाने के लिए. आणि कावळ्याला पण मी एक पुरी ठेवलेली आहे, येऊन खायतो. बिचारा पावसामध्ये भिजत थांबलेला आहे. बाहेर खूप जोराचा पाऊस पडत आहे. चलो, तुम्ही सुद्धा या प्रकारे बनवू शकता कापणे आणि पुऱ्या. बाकी याच व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.